राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी कर्मचारी समायोजन कृती समितीच्या वतीनं विविध मागण्यांसाठी 25 ऑक्टोबर पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आलं आहे। तर या मागण्यांसाठी आजपासून धुळे शहरातील क्युमाइन क्लब येथे धरणे आंदोलनही करण्यात आलं आहे। या प्रसंगी आंदोलकांनी पीपीई किट परिधान करून शासनाचं लक्ष वेधलं आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी समायोजन कृती समितीनं आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलनाच्या हत्यार उपसले आहेत। याचा परिणाम ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर झाला असून या राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायम करण्यात यावे या प्रमुख मागणींसह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं जात आहे। मागील 15 वर्षापासून राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी आणि अधिकारी अतिशय तुटपुंजा मानधनावर काम करीत आहे। तर कोरोनाच्या काळात या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपले पूर्ण योगदान देऊन जीवाची पर्वा न करता सेवा बजावली आहे। कंत्राटी कर्मचारी अधिकाऱ्यांना कायम करण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। विलास राजाराम बारुडे, राष्ट्रीय आरोग्य अभियान अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष राष्ट्रीय आरोग्य अभियान। आम्ही 25 ऑक्टोबर 2023 पासून आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे। 2 दिवस आम्ही 30 आणि 31 ऑक्टोबर या दिवशी आम्ही आझाद मैदानावर देखील आंदोलनाचं त्या ठिकाणी केलेलं आहे, परंतु शासनाला कुठल्याही प्रकारची जाग या ठिकाणी येताना दिसून येत नाही आहे। या आजचा 27वा आमचा आंदोलनाचा दिवस आहे। आमच्या ज्या काही मागण्या आहेत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे काही विभाग आहेत त्याच्यामध्ये RBSK आहे, SNCU आहे, NUHM आहे, क्षयरोग आहे, विविध प्रकारचे विविध तांत्रिक आणि अतांत्रिक कर्मचारी या ठिकाणी अधिकारी कर्मचारी वर्ग या ठिकाणी काम करत आहे। कोविड काळात देखील आम्ही आमची जीवाची पर्वा किंवा आमच्या परिवाराची पर्वा न करता आम्ही रस्त्यावर काम करत होतो, आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करत होतो, सर्व लोक घरात होते, परंतु आरोग्य कर्मचारी जे काही होते ते काम करत असताना देखील आमचा विचार शासन करत नाहीये। आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांमध्ये आम्ही आमचं बिनशर्त समायोजन व समान काम समान वेतन आमच्या मागण्यांच्या संदर्भामध्ये आम्ही शासनाला निवेदन दिलेलं आहे, परंतु शासन आमच्या मागण्यांकडे लक्ष देत नाहीये आणि आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत। आम्ही शासनाला 15 दिवसाचा कालावधी दिलेला आहे। 15 दिवसामध्ये जर का आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत। आज आम्ही पीपीई किट घालून या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। उद्याच्या दिवशी आम्ही भाऊबीज या शासनाची भाऊबीज या ठिकाणी आम्ही करणार आहोत। परवाच्या दिवशी आम्ही भीक मागो आंदोलन करणार आहोत आणि जे काही पैसे या ठिकाणी भिकेच्या दरम्यान येतील ते आम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आम्ही देणार आहोत। यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पीपीई किट घालून आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत असताना दुसरीकडे धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याच्या मागणीने जोर धरला आहे। राज्यातल्या विविध ठिकाणी धनगर समाज बांधव मोर्चे आंदोलन करीत आहे। धुळ्यात आज धनगर समाजाच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी करण्यात आली आहे। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी। अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं धनगर आरक्षणाकरिता उच्च न्यायालयात दाखल याचिकेत याचिका क्रमांक 49/19/2017 ॲडव्होकेट कुंभकर्णी यांची कायम नियुक्ती करावी, तसेच न्यायालयात तात्काळ व दैनिक सुनावणी करता अर्ज दाखल करावे, तसेच मेंढपाळांसाठी घोषित केलेल्या 10,000 कोटींच्या सहकारी महामंडळाचे जिल्हास्तरीय संस्था स्थापन झाल्या असून लवकरात लवकर सहकार महामंडळाची घोषणा करून योजना कार्यान्वित करण्यात यावी व तसेच स्वतंत्र अध्यक्षाची नेमणूक करावी अशा विविध मागण्यांची निवेदन जिल्हा प्रशासनाला धनगर समाजाच्या वतीनं देण्यात आलं आहे। तर गेल्या 70 वर्षापासून आरक्षणाची मागणी सुरू आहे। या 70 वर्षात अनेकांनी सत्ता भोगली, मात्र आरक्षण देण्याचं आश्वासन देऊन धनगर समाजाचा वापर करण्यात आला आहे। देशातील 7 राज्यात एसटी प्रवर्गाच्या सुविधा धनगर समाजाला मिळत आहे, मात्र महाराष्ट्रात धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळत नाही अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी धनगर समाज बांधवांच्या वतीनं देण्यात आली आहे। समस्त धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। आता विजू सरांनी सांगितलं की 70 वर्षापासून ही मागणी आमची रेटून धरलेली आहे। मित्रांनो, धनगर समाजाला अनुसूचित जाती जमातीच्या सवलती मिळाव्या, आम्ही सवलत मागत नाही। कोण मागतंय सवलत? आम्हाला सवलत मागण्याची गरज नाही।
परमपूजनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये क्रमांक 36 वर आम्हाला आरक्षण दिलेलं आहे आणि या देशामध्ये 8 राज्य आहेत. 8 राज्यामध्ये 7 राज्य अनुसूचित जाती जमातीच्या सवलती घेत आहेत. फक्त महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये जे सरकार असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, वेगळ्या वेगळ्या पक्षाचं सरकार गेल्या 70 वर्षापासून या महाराष्ट्र राज्यावर काम करत आहे आणि हे काम करत असताना फक्त धनगर समाजाचा यांनी एखाद्या धोत्र्याच्या झाडासारखा यांनी आमचा फक्त उपयोग करून घेतलेला आहे आणि आजपर्यंत या धनगर समाजाला यांनी झुलवत ठेवलेला आहे. मित्रांनो, आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी रस्त्यावर उतरलेला आहे. एकाच विनंती आहे, आपला आवडीचा खेळ करा आणि धनमाजाला आरक्षण मिळवून देण्याची या सरकारची नैतिकता आहे. हे नैतिकता हरून बसलेले आहेत. हे नैतिकता जर नसेल तर ह्या सरकारने राजीनामा दिला पाहिजे आणि जर येणाऱ्या निवडणुकीच्या धनगर समाजाला जर आरक्षण नाही तर हा धनगर समाज येणाऱ्या निवडणुकीमध्ये बहिष्कारल्याशिवाय राहणार नाही, बहिष्कारावरच थांबणार नाही. तर ह्या धुळ्यामध्ये जेवढे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये उमेदवारी करण्याची सुद्धा आमची तयारी आहे. मित्रांनो, या ठिकाणी परत शासनाची विनंती आहे की धनगरचा अंत पाहू नका. जर आम्ही तुम्हाला वाटत असेल की आम्ही घोंगडी घेऊन झोपलेलो आहे, आमची घोंगडी आता आम्ही बाजूला गेलेली आहे आणि या घोंगडीचा जर रंग असेल तर येणाऱ्या निवडणुकीत येणाऱ्या सरकारने पाहावं. मी सरकारला जाहीर आव्हान करतो. इथे या प्रसंगी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. गेल्या 2 ऑक्टोबर 2023 महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून मायनॉरिटी एनजीओ फोरम अल्पसंख्याकांच्या समस्या व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यभरात अभियान राबवत आहे. आतापर्यंत 34 जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात आले असून आता 35वा जिल्हा म्हणून धुळे जिल्ह्यात हे अभियान राबवण्यात येत आहे. अल्पसंख्याक नागरिक व विद्यार्थ्यांसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांची माहिती अल्पसंख्याक समाजातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करावा अशा मागणीचे निवेदन महामायनॉरिटी एनजीओ फोरमने जिल्हा प्रशासनाला दिला आहे. अल्पसंख्याक समाजासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना समाजापर्यंत पोहोचत नाहीत. त्याच प्रकारे अल्पसंख्याक मंत्रालयाचे बजेटही पूर्ण खर्च केलं जात नाही. 18% लोकसंख्या असताना 1% पूर्णतः बजेट दिला जात नाही. हे बजेट खर्च होण्यासाठी महत्त्वाच्या योजना राबवल्या पाहिजेत. योजनांची जनजागृती केली पाहिजे. जिल्ह्यातील अल्पसंख्याक समितीच्या माध्यमातून समाजाच्या विकासासंदर्भात बैठका होत नाही, त्या झाल्या पाहिजेत अशी मागणी ही महामायनॉरिटी एनजीओ फोरमच्या अध्यक्षांनी केली आहे. मी जाकीर शिकलगार, महामायनॉरिटी एनजीओ फोरम या राज्यस्तरीय संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आहे. अल्पसंख्याकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी 2 ऑक्टोबर गांधी जयंतीपासून आम्ही संपूर्ण राज्यभर अभियान राबवत आहोत. या अभियानांतर्गत आम्ही 34 जिल्हे पूर्ण केले दौरा. आता 35वा जिल्हा आम्ही धुळेमध्ये आलेलो आहोत. मूळतः अल्पसंख्याक समाजाच्या ज्या योजना केंद्राच्या आणि राज्याच्या आहेत या समाजापर्यंत पोहोचत नाहीत आणि अल्पसंख्याक मंत्रालयाचं बजेटही पूर्ण खर्च केलं जात नाही. मुळात अल्पसंख्याकाचं बजेट हे खूपच तोकडं आहे. एकूण बजेटचं 1% सुद्धा बजेट नाही आहे. लोकसंख्या आमची 18% असताना देखील 1% सुद्धा बजेट आम्हाला दिलं जात नाही आणि हे बजेट खर्च होण्यासाठी योजना राबवल्या पाहिजेत. योजनांची जनजागृती सरकारने करायला हवी, ती करत नाही आहे. प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा अल्पसंख्याक संनियंत्रण विकास समिती आहे, त्या समितीच्या तिमाही बैठका होत नाहीत. याचबरोबर सर्वात महत्त्वाचा एक वर्षभरातला एक दिवस असतो 18 डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिन. हा दिवसाचा सुद्धा केवळ फार्स केला जातो, फक्त कागद रंगवली जातात आणि समाजाला काही शासन काही पोचवत नाही. आणि या जनजागृतीचं अभियान आणि आमचे हक्क अधिकार घेण्यासाठी आम्ही हा संपूर्ण राज्यावर दौरा करत आहोत. उद्या नंदुरबारला आमचा दौऱ्याचा शेवट आहे आणि यानंतर आम्ही येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला 2 दिवसाचा धरणा आंदोलन, 1 दिवसाची अल्पसंख्याक विकास हक्क परिषद आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री यांचे समवेत अल्पसंख्याक हक्क दिन यावर्षी आम्ही नागपूरला राबवण्याचा मानस केला आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.
धुळे शहरातील बहुचर्चित पाचकंदील आणि दसरा मैदान भागात भव्य दिव्य व्यापारी संकुल उभारण्यात येणार आहे। यासाठीची प्रशासकीय प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे। दसरा मैदानाची जागा भूमाफियांच्या गशात जाण्यापासून वाचवली असून या कामामागे शहराच्या सर्वांगीण विकासात भर पडणार आहे। यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह अन्य नेत्यांनी विशेष सहकार्य केलं आहे, अशी माहिती भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांनी आज पत्रकार परिषदेतून दिली आहे। धुळे शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विविध निर्णय घेण्यात आले असून याची अंमलबजावणी युद्ध पातळीवर करण्यात येईल, अशी माहिती ही भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर यांनी दिली आहे। तसेच पाचकंदील येथे सुसज्ज व्यापारी संकुल बांधण्यासाठी व्यापाऱ्यांना विश्वासात घेण्यात येईल। व्यापारी संकुल बांधण्याची प्रक्रिया लवकरात लवकर चालू करणार आहोत। सन 2013 या वेळेस नाशिक विभागीय कार्यालय यांनी या संदर्भात 4ही मार्केट एकत्रित बांधले जावे अशी सूचना महानगरपालिकेस केली आहे। या आदेशानुसार व्यापारी संकुल बांधण्यासाठी पुढील निविदा प्रक्रिया पार पाडण्यास मनपा वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत तीव्र गतीने हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली आहे। शहराच्या वैभवात भर पडेल असे एक व्यापारी संकुल दसरा मैदान या ठिकाणी नक्कीच पूर्णत्वास येईल अशा पद्धतीचे आमचे प्रयत्न चालू आहे। आणि मेहरबान सुप्रीम कोर्टाने सुद्धा भूमाफियांची याचिका फेटाळून लावलेली आहे। त्यासाठी आदरणीय खासदार साहेब डॉक्टर बाबासाहेब सुभाषजी भामरे व मी स्वतः महापालिकेचा वकील व आमचे प्रायव्हेट वकील यांच्याशी चर्चा करून महापालिकेची बाजू मांडण्यात यशस्वी झालेले आहे। आणि जे भूमाफिया होते त्याची याचिका फेटाळली आहे, ही आमच्यासाठी गर्वाची गोष्ट आहे। आणि व्यापारी संकुलाचा मार्ग 100% मोकळा झालेला आहे। त्याच पद्धतीचं व्यापारी संकुल पाचकंदील येथे लवकरात लवकर होईल अशी मला आमचे आदरणीय कर्तव्यदक्ष आयुक्त साहेब, आयुक्त मॅडम यांनी मला लेखी स्वरूपात लेखी दिलेली आहे आणि त्यांचा पाठपुरावा आमचा एकदम जोरात चालू आहे। आणि मला एक 100% खात्री आहे, धुळे शहराचा ट्रॉफिकचा प्रश्न सुद्धा या पाचकंदीलच्या मार्केट झाल्यानंतर तो सुटेल अशी मला अपेक्षा आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। बडगाव चाळीसगाव दरम्यान रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे। या महामार्गावरील वळण रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली आहे। त्यामुळे रस्त्यावर छोटे मोठे अपघातातून अनेक जण जखमी होत असून अनेकांचा जीव देखील जात आहे। संबंधित लोकप्रतिनिधींचे याकडे अक्षरशः दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही या ठिकाणी स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। मागील आठवड्यात हिंगोणे गावाजवळील रस्त्याची दुरावस्थेमुळे वाहन चालकाचा ताबा सुटल्यानं वाहन पलटी होऊन दहावर आढळली होती। या प्रसंगी या महामार्गाने जाणाऱ्या खासदार उन्मेष पाटील यांनी वेळेप्रसंगी मदत कार्य सुरू करून जखमींना उपचारार्थ रुग्णालयात पाठवले होते। मात्र अशा प्रकारे अनेक वेळा रात्री अपरात्री भीषण अपघात या ठिकाणी होत असतात। त्यामुळे शासन प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी देखील याकडे लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करून काम मार्गी लावावे अशी मागणी देखील शेतकऱ्यांकडून केली जात आहे। मी विक्की पाटील, गेल्या 6 वर्षापासून ह्या रस्त्याने आम्ही जो त्रास सहन करत आहे ते एकदा खासदार किंवा आमदारांनी एकदा मोटरसायकलवरून किंवा ट्रॅक्टरवरून या रस्त्याने फिरून दाखवावं। मग वेळोवेळी आम्ही आंदोलने केली। येतं शेतकऱ्यांना काय त्रास होतो, कापूस वेचायला सुद्धा मजूर येत नाही, तो कापूस पांढरा चारा पिवळा होऊन जातो। रोज किती गेल्या 5 ते 6 वर्षात इथं किती बळी गेले असतील याचा आकडा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्ही गावकऱ्यांची बाईट घ्यावी। इथं दर महिन्याला कमीत कमी 3 ते 4 मृत्यू या रस्त्यांमुळे अपघात होता आणि लोक मृत्युमुखी पडतात। पण ज्यांची काही चूक नसताना ते फक्त अपघातमुळे मृत्युमुखी पडतात रस्त्यामुळे। आता गेल्या आठवड्यात एक ॲक्सिडेंट झाला, रात्री 1:30 वाजता अक्षरशः खासदार तिथे उपलब्ध होते तरीसुद्धा त्यांनी कुठला काही ॲक्शन घेतली, काही नाही। फक्त चालू आहे आव जाव, त्यांच्या 50-50 लाखाच्या गाड्या, त्यांना काय कसं लागणार इथं? एवढे मोठे मोठे खड्डे पडले रस्त्याने, कमीत कमी रस्त्याचं काम खड्डे तरी बुजवायला पाहिजे। आता मागे एक बातमी आली पेपरला की रस्त्याचं काम चालू झालं, महिन्याभरापासून त्याचं निघून बस स्टँडवरच खेळत आहे। काय प्रतिनिधी शेख शकील, माझा महाराष्ट्र न्यूज, बडगाव।